नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी मानसी आपले स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अकोला पोलीस भरतीसाठी एका जागेसाठी 73 दावेदार, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि एसपींच्या कडक शिस्तीत मैदानी कसोटी वेगात. कचरा कोंडींमागे कोणाचे अर्थकारण, अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात. सत्तारूढ विरोधातील नगरसेवकांची चुप्पी आणि प्रशासनासोबतची फिसकटली चर्चा. आमदार साजिद खान पठाण अपमानास्पद वक्तव्याचा नर्स संघटनेद्वारे निषेध, माफी न मागितल्यास 14 फेब्रुवारीपासून काम बंदचा पवित्रा. अकोल्यात अतिक्रमणावर गजराज बरसला, रेल्वे स्टेशन चौकातील न्यू क्वालिटी हॉटेलवर धडक कारवाई. धुळे व अकोल्यात भूमी अभिलेख विभागात घोटाळ्यांच्या फाईल्स, उपअधीक्षक पंकज पवारवर धुळ्यात गुन्हा, अकोल्याची चौकशी दाबली कोणी. आता सविस्तर बातम्या. अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ही भरती प्रक्रिया शिस्तबद्ध, पारदर्शक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील 161 पोलीस शिपाई पदांसाठी तब्बल 11,784 अर्ज प्राप्त झाले आहेत. एका जागेसाठी जवळपास 73 उमेदवार अशी तीव्र स्पर्धा असल्याने प्रत्येक क्षण महत्त्वाचा ठरत आहे. प्रत्येक टप्प्यावर उमेदवारांची शारीरिक क्षमता, सहनशक्ती आणि मानसिक तयारीची कसोटी लागली. पहाटेपासून मैदानावर लगबग दिसून येत होती. काही उमेदवार शांतपणे प्रार्थना करताना दिसले, तर काही जण शेवटची स्ट्रेचिंग करत स्वतःला सिद्ध करत होते. एसपी अर्चित चांडक भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून ती CCTV निगराणीखाली आणि तंत्रज्ञान आधारित पद्धतीने पार पाडत आहे. उमेदवारांच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी, वैद्यकीय सेवा, रुग्णवाहिका, मोबाईल स्वच्छतागृहे व सार्वजनिक घोषणा प्रणालीची सुविधा देण्यात आली आहे. धावणीनंतर उमेदवारांना केळी, बिस्किटं व ग्लुकोजचे वाटप करण्यात आले. बाहेर गावाहून आलेल्या उमेदवारांसाठी निमवाडी पोलीस वसाहत येथील मल्टीपर्पज हॉलमध्ये निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. खाकी वर्दी ही केवळ पोशाख नसून जबाबदारी, शिस्त आणि समाजसेवेची ओळख आहे. त्या वर्दीसाठीची ही धडपड पुढील काही दिवस अधिक रंगतदार होणार असून प्रत्येक उमेदवारासाठी हा आयुष्याच्या वळणावरचा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. आज तिसरा दिवस आहे पोलीस भरतीचा. आज 1300 कॅन्डिडेट्सला आम्ही कॉल केला होता. त्यापैकी 1000 जवळपास 80 कॅन्डिडेट्स आलेले आहे. आज सर्वांचे राहण्यासाठी मल्टीपर्पज हॉल जे आहे निमवाडी पोलीस वसाहतमध्ये तिथे केलेली आहे. तिथे पाण्याची सुविधा, व्यवस्थित वॉशरूमची सुविधा, तिथे गादी, बर्गर, मॅट सर्व आम्ही दिलेले आहे. तसेच तिथून वॉकिंग डिस्टन्सवर आमचा पोलीस हेडक्वार्टर ग्राउंड आहे. फक्त 1-2 मिनिटमध्ये पोहोचू शकतात लोक. इथे व्यवस्थित सायनेजेस वगैरे आम्ही लावलेले आहे. पूर्ण जेव्हा ते इथे येतात सकाळी 4 वाजता 4:30 वाजता पूर्ण ऑन ग्राउंड मॅनेजमेंट सिस्टम आहे, सॉफ्टवेअर आहे, प्रत्येक इंटिग्रेटेड आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सर्व ऑनलाईन आहे आणि आम्ही RFID सिस्टमचा वगैरे सर्व वापर करत आहे. आणि आता आमचे प्रोसेस पण थोडेसे फास्टर झाले. पहिला दिवस आम्हाला 3-4 वाजले होते 1600मध्ये. आजचा दिवस आम्ही 11:15 सर्व 1600 आणि 100 मीटरचा रेसेस कंप्लीट केला, जेणेकरून उन्हामध्ये हे धावणार नाही. आणि इथे जे काही डिटेल्स राहिलेली आहे, ज्यांचा गोलाफेक आहे, त्यांच्यासाठी पण आम्ही बसण्याची म्हणजे टेंटची व्यवस्था केली आहे. तर एकंदरीत खूप चांगली व्यवस्था सर्वांना आम्ही केले वाटप करत आहे. ग्लुकोज, बिस्किट्स, निंबू पाणी वेळोवेळी, आणि यांना मार्क्स त्यावेळेसच दाखवत आहे, त्यांची सही घेत आहे. एक ट्रान्सपरंट मेरिट बेस्ड सिस्टम असा आमचा आधार आहे की हे असला पाहिजे. कचरा घंटागाडी चालकांचे आंदोलन गेल्या 3 दिवसांपासून सुरू आहे. या आंदोलनास फूस कोणाची असा प्रश्न उपस्थित होत आहे. अकोलेकरांच्या आरोग्याशी खेळ कोणी सुरू केला अशी विचारणा आता होत आहे. सत्तारूढ आणि विरोधातील नगरसेवकांची चुप्पी अर्थपूर्ण व्यवहाराकडे बोट दाखवित आहे. चर्चेसाठी महापालिका आरोग्य विभागासोबत बैठकीला आज कचरा घंटागाडीचे चालक आले नसल्याची माहिती आहे. अकोला महापालिकेत शहर सुधार आघाडीची सत्ता आली, पण ही सत्ता आल्यानंतर शहर सुधार कमी आणि बिघाड झाल्याचे चित्र आहे. शहरातील कचरा घंटागाडी चालकांचा स्ट्राईकचा आजचा 3रा दिवस आहे.
घरोघरी कचरा साचला आहे, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी थेट महापालिका सत्तारूढ भाजप खेळ करत असून तोडगा काढण्यासाठी महापालिका प्रशासन उदासीन का आहे अशी विचारणा होत आहे. नागरिकांचा उद्रेक होण्याची वाट सत्तारूढ आणि विरोधी नगरसेवक पाहत असून तुर्तास त्यांची अर्थपूर्ण चुप्पी असून महापालिकेचे नगरसेवक गेले तरी कुठे अशी जनतेची विचारणा आहे. मुझे ये बताइए कि अभी कचरा गाड़ी बंद है, क्या क्या तकलीफ हो रही है गृहिणियों को? कचरा गाड़ी बंद होने की वजह से कचरा एक जगह पे सारा जमा हो रहा और फिर बहुत गंदी बांस भी आ रही है उसकी। और वो लोग आए भी तो उन लोगों को ये मालूम नहीं कि कुछ इधर आना चाहिए। और हम लोगों को ये भी तकलीफ हो रही कि वहाँ जाके पहले वो बोलते थे कि हम डालेंगे, अब बोलते आप खुद ही डालो। जब इतना पैसा देने के बाद भी उनका काम है कि कचरा गाड़ी भी अंदर तक के नहीं आती, मेन रोड पर ही खड़ी हो जाती है। और तीसरी बात ये कि अब तो कचरा गाड़ी आना भी बंद हो गया। सरकार ने पहले तो फ्री ऑफ चार्ज कचरा गाड़ी आती थी, उसके बाद में 30 रुपया शुरू हुआ, उसके बाद अब 50 तक के आ गए, हमने वो भी देना शुरू किया। लेकिन रेगुलर नहीं है गाड़ी और 2 दिन 3 दिन आड़ में ही आ रही है। इसके बावजूद अब उससे भी ज़्यादा चार्ज मांग रहे हैं तो कोई भी नहीं देने को तयार और गाड़ी आना अभी फिलहाल तो बंद ही। सर्व पूर्ण गल्लीतल्या लेडीजांची जर हे खरंच RRCमुळे जर सर्वांनी जागृत जर झाले, जर झोपेत आहे ते सध्या त्यांना काही काम दिसत नाही आहे आणि ते जर येऊन सर्व काम करतील, आम्ही RRCना सर्व लेडीज आम्ही धन्यवाद आताच म्हणतो आणि तेव्हा पण म्हणू. सध्या कचरा असा आहे की खूप जमा झाला, त्याच्याने मच्छर वगैरे होतात आतमध्ये आणि तिकडून सर्वच गल्लीचा खूप प्रॉब्लेम आहे. तिकडनं आमच्या पूर्ण खिडक्या आहेत, त्याच्याने खूप असा वास येऊन राहिला. मच्छर वगैरे जास्त झाले आहेत. 2 दिन 3 दिन नाही, असं 4 5 दिवस राहते. कचरा ढीकच्या ढीक संपते आमच्या घरात. आमदार साजिद खान पठाण यांनी 12 फेब्रुवारी रोजी सरोपचार रुग्णालयाला भेटी दरम्यान परिचारिकांवर केलेल्या वक्तव्याचा शुक्रवारी निषेध केला. तसेच माफी मागितली नाही तर 14 फेब्रुवारी पासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय. तुम्हारे बाप के नौकर है क्या ये? इनके भरोसे तुम्हारी नौकरी चलती? बिल्कुल पेशेंट से बात तमीज से करो. देखे कोई इधर आओ मैडम, कहाँ गए हो? इधर आओ. नहीं मेरे को एक बात बताओ मैडम, ये शिकायत क्यों आ रही मेरे को? अब बिल्कुल कोई सेवा भाव का काम रहा नहीं तुम्हारा भी. ये पैसे भर के इलाज करने के लिए आ रहे हो. 10 रुपये रहो के 5 रुपये रहो, तुम लोग पैसे लेंगे कल से तो इनको ट्रीटमेंट भी अच्छा दो और बात इज्जत से करो. ये तुम्हारे नौकर नहीं है. नहीं, हम सेवक है सर. तो सेवक तो तुम मालक बन गए ना. नहीं सर, ऐसा नहीं. बिल्कुल कोई भी पेशेंट की शिकायत आएंगी मैं बख्शूंगा नहीं. व्यवस्था बिगड़ गई, लॉ एंड ऑर्डर अगर नहीं, लॉ एंड ऑर्डर खराब हो रहा, कोई दादागिरी कर रहा, झगड़ा कर रहा तो आप मध्यस्थी करो, लेकिन पेशेंटों को धमकाना नहीं, डराना नहीं. आमदार साजिद खान पठाण यांनी रुग्णालयाला भेटी दरम्यान स्त्री रुग्ण कक्षात कर्तव्यावर असलेल्या परिचारिकांशी अशोभनीय भाषेत संवाद साधला. परिचारिकांची बाजू न ऐकता एकेरी निर्णय घेणे व त्यांच्यावर वारंवार राजकीय दबाव आणणे वाढत चालले आहे. या घटनेमुळे परिचर्या संवर्गाबद्दल समाज माध्यमात गैरसमज व द्वेष निर्माण होत आहे. शासकीय महाविद्यालय व सरोपचार रुग्णालयात कर्मचारी वर्ग 1 ते 4 यांची संख्या अगोदरच तटपुंजी आहे. जनरल वॉर्डमध्ये 80 ते 90 रुग्णांसाठी एकच परिचारिका कार्यरत असते. या अडचणी समजून घेणे व त्यांचे निराकरण करणे हे आमदारांकडून अपेक्षित आहे. प्रत्येक वेळी लोकप्रतिनिधी फक्त परिचर्या संवर्गालाच का धारेवर धरतात? परिचर्या संवर्गाला रुग्णसेवेचा कणा मानला जातो. असे असल्यावरही त्यांच्याशी एकेरी भाषेत बोलणे हे कितपत योग्य आहे? या एकेरी भाषेत बोलण्यामुळे परिचारिकांचे मानसिक खच्चीकरण तर होतेच व व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे समाज माध्यमातून त्यांची मानहानी होते. आमदारांनी जाहीर माफीनामा द्यावा, नाहीतर 14 फेब्रुवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारेल असा इशारा परिचारिका संघटनेने दिलाय. रुग्णालय प्रशासनासह वरिष्ठांना निवेदन दिले. आमदार साजिद खान पठाण यांच्या वक्तव्याचा, आमदार साजिद खान पठाण यांच्या वक्तव्याचा, आमदार साजिद खान पठाण यांच्या वक्तव्याचा. अकोला महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग सध्या ॲक्शन मोडवर आहे. शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरू आहे.
त्याच पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशन चौकातील न्यू क्वालिटी हॉटेलवर आज गजराज चालवून कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे संबंधित हॉटेलची लीज मुदत संपल्यानंतरही जागेचा वापर सुरू होता. महापालिका अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली. या कारवाई दरम्यान परिसरात मोठी गर्दी जमली होती. तर मनपा प्रशासनाकडूनही पुढेही अशीच मोहीम सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. मनमानी खपवून घेणार नाही असा गर्भित इशाराच सुरू असलेल्या कारवाईच्या माध्यमातून संबंधितांना दिला जातो आहे. त्यामुळे नियमबाह्य करणाऱ्यांमध्ये खळबळ उडालेली दिसत आहे. धुळ्यातील जिल्हाधिकारी यांचे क्षेत्र दुरुस्तीचे आदेश प्राप्त नसतानाही आपल्या अधिकारांचा गैरवापर करून 682 प्रकरणात नियमबाह्य बदल केल्याप्रकरणी धुळ्याचे तत्कालीन भूमी अभिलेख उपअधीक्षक पंकज पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे भूमी अभिलेख विभागातील खळबळजनक गैरव्यवहार चव्हाट्यावर आला आहे. पण अशा प्रकरणात पंकज पवार अकोल्यात निलंबित झाला असताना ते प्रकरणे का दाबविण्यात आली अशी विचारणा होत आहे. पदाचा गैरवापर करत पंकज पवार यांनी धुळे येथे कार्यरत असताना जून 2016 ते जुलै 2021 या कालावधीत धुळ्याचे तत्कालीन नगर भूमापन अधिकारी म्हणून काम करताना ही अनियमितता केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय 682 प्रकरणात क्षेत्र दुरुस्ती केली. त्याचबरोबर 92 प्रकरणांमध्ये ब सत्ता प्रकाराऐवजी असत्ता प्रकार स्वाधिकारात दाखल केला. इतक्यावरच पंकज पवार थांबले नाहीत, तर त्यांनी मिळकत पत्रकातील घोळ केला. 27 प्रकरणांमध्ये नवीन नगर भूमापन क्रमांक देऊन खोटी मिळकत पत्रिका तयार केली. अशा एकूण 801 मालमत्ता पत्रकांमध्ये अनियमितता करून शासनाची मोठी फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. धुळ्यातील घोटाळ्याच्या निलंबनानंतर पंकज पवार याची अकोल्यात बदली करण्यात आली. अकोल्यातही त्यांनी अनियमितता केली म्हणून त्यांचे पुन्हा निलंबन करण्यात आले. या निलंबन कारवाईनंतर अकोला भूमी अभिलेख कार्यालयात चौकशी समिती दाखल झाली. चौकशी समितीला अनेक प्रकरणात गैरप्रकार आढळला. तसा अहवाल तयार केला गेल्याची माहिती असून पण हा अहवालच दाबण्यात आला आहे. हा अहवाल का दाबला गेला आणि या सर्व गैरप्रकारात पंकज पवार यांच्यासोबत इतर ज्युनियर अधिकारी व कर्मचारी यांची देखील सहभाग असल्याचे उघड झाले. असे असताना केवळ पंकज पवार यांच्यावर निलंबनाची कारवाई अकोल्यात केल्या गेली. इतरांना कोणी व का वाचविले असा प्रश्न निर्माण होत आहे. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख व उपसंचालक यांनी अकोल्यात कारवाईस टाळाटाळ का केली याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात रंगली आहे. अमेरिका आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या व्यापार कराराचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. संपूर्ण राज्यात या कराराचा निषेध केला जात असून काही ठिकाणी अमेरिकन कापसाची होळीही करण्यात आली आहे. हा करार कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा नाही अशी प्रतिक्रिया शहरातील काही शेतकरी नेत्यांनी व्यक्त केली आहे. टेक्स्टाईल क्षेत्रात बांगलादेश आणि अमेरिका यांच्यात झालेला हा करार भारतीय शेतकऱ्यांसाठी घातक ठरत आहे. विशेषतः विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे मोठे संकट मानले जात आहे. या करारानुसार अमेरिकन कापसापासून बांगलादेशात तयार होणाऱ्या कपड्यांवर अमेरिका 0% आयात शुल्क आकारणार आहे. याउलट भारतातून निर्यात होणाऱ्या अशाच उत्पादनावर 18% कर कायम ठेवण्यात आला आहे. तज्ज्ञ आणि शेतकरी नेत्यांनी अशी भीती व्यक्त केली आहे की या निर्णयामुळे बांगलादेश आता भारतीय कापसाऐवजी अमेरिकन कापसाला जास्त प्राधान्य देईल. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी बांगलादेश ही एक महत्त्वाची बाजारपेठ आहे. जर ही बाजारपेठ हातातून गेली तर त्याचा थेट परिणाम कापसाच्या दरावर आणि लागवडीवर होईल. भारत सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी तातडीने योग्य पावले उचलली पाहिजेत. अन्यथा कापूस लागवडीवर तर परिणाम होईलच, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची भीतीही नाकारता येत नाही. अशी आक्रमक प्रतिक्रिया शेतकरी नेत्यांनी RRC न्यूजशी बोलताना व्यक्त केली. नुकताच भारत आणि अमेरिका हा जो एक ट्रेड डील झालेला आहे त्याच्यामध्ये 100% भारत सरकारने भारतीय शेतकऱ्यांचा जीव घ्यायचं ठरवलेलं दिसतंय. ज्या पद्धतीचं ट्रेड डील आहे आणि त्याचे कोणतेही डॉक्युमेंट सरकारने पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध करून दिलेले नाही. सणाचा उत्सव जर सरकार साजरा करत असेल तर आम्ही त्याचा निषेध करतो आणि सरकारने या ट्रेड डीलमधून जितक्या लवकर होईल तितक्या लवकर बाहेर पडावं आणि भारतीय शेतकऱ्यांना दिलासा द्यावं असं आमचं स्पष्ट मत आहे. बांगलादेशासोबत झालेल्या टेरिफ करारामुळे भारतीय शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होणार आहे. कारण की भारतीय कापूसाऐवजी बांगलादेश अमेरिकन कापसाची खरेदी करणार आहे. त्यामुळे भारताच्या हातात असलेली बाजारपेठ भारताच्या शेतकऱ्यांच्या नुकसानाची आहे.
कारण की ती बाजारपेठ शेतकऱ्यांच्या हातून निघून जाणार आहे. अमेरिका आणि बांगलादेशात जो कापूस करार झालेला आहे त्यामुळे भारतातील शेतकरी पूर्णतः अडचणीत आलेला आहे. अलीकडे अमेरिका बांगलादेश व्यापार करारामुळे भारतीय कापूस उत्पादकांसमोर मोठे संकट उभं राहत आहे. या करारानुसार बांगलादेश अमेरिका कापूस खरेदी करून कापड तयार करणार आणि त्या तयार कापडावर 0% टॅरिफ मिळणार आहे. याचा थेट परिणाम आपल्या भारतात होणार आहे, कारण आजपर्यंत जगामध्ये भारत देश याची मोलाची भूमिका निभावतो. आता मात्र बांगलादेश कर सवलत मिळाल्याने जागतिक बाजारपेठ भारतीय कापसाची मागणी कमी होईल. परिणामी कापसाचे दर घसरणार आणि त्याचा सर्वात मोठा फटका आपल्या देशातील शेतकरी. अडगाव येथील आगीत तिघांचा मृत्यू झाला, पण या अतिशय गंभीर अशा घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न मात्र अनुत्तरित राहत आहे. डिझेल अतिशय ज्वलनशील पदार्थ साठवीला का केला गेला असा प्रश्न विचारला जात आहे. स्वरा, तिची आजी आणि मामा या आगीत तिघेही ठार झाले. त्यांची नेमकी काय चूक होती? स्वराची काय चूक होती असा प्रश्न उपस्थित होतोय. काळाचा घाला केव्हा आणि कसा येईल याचा नेम नसतो. तेलारा तालुक्यातील अडगाव बुद्रुक येथे बुधवारी संध्याकाळी 7च्या सुमारास नियतीने असाच एक क्रूर खेळ मांडला. एका भीषण आगीने केवळ घरच जाळले नाही, तर एका हसत्या खेळत्या कुटुंबातील 3 पिढ्यांचे स्वप्न क्षणात राख करून टाकले. या आगीत 7 वर्षाच्या चिमुकल्या स्वरा प्रभुदास सोळंकीचा झालेला मृत्यू संपूर्ण अकोला जिल्ह्याला चटका लावून गेला आहे. भीषण आगीत स्वराची चूक काय होती? तिची काहीच चूक नव्हती. चूक होती ते तिच्या आईची. तिच्या आईने पहिली फारकत घेत दुसरा घरोबा केला आणि स्वरा मात्र आजी मामाकडे थांबली. अडगावच्या आठवडी बाजार परिसरात शेख इब्राहिम यांच्या घरात भाड्याने राहणाऱ्या आपल्या आजी रत्ना उकरडा चव्हाण वय 56 आणि मामा अनिल उकरडा चव्हाण वय 24 यांच्याकडे स्वरा लाडाने राहायला आली होती. आईची माया काही काळासाठी बाजूला सारून ती आजीच्या कुशीत विसावली होती, पण त्याच घराच्या भिंतीत तिचा मृत्यू दबा धरून बसला असेल याची पुसटशी कल्पनाही कुणाला नव्हती. घरात मोठ्या प्रमाणात डिझेलचा साठा होता. आगीची एक ठिणगी पडली आणि त्या इंधनाने रौद्र रूप धारण केले. क्षणात होत्याचे नव्हते झाले. घराची राख रांगोळी झाली. 7 वर्षाची स्वरा आणि तिचा तरुण मामा अनिल यांचा आगीच्या लोळात जागीच होरपळून मृत्यू झाला. तर आजी रत्नाबाई यांनी अकोल्याच्या रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण सोडले. एकाच कुटुंबातील 3 जीवांचा असा अंत पाहून उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. आता घरात कुणीच नसल्याचे चित्र होते. गुरुवारी रात्री स्थानिक नागरिकांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अग्निशमन दलानेही आग आटोक्यात आणली, पण या अग्नितांडवाने स्वराचे निष्पाप बालपण कायमचे हिरावून घेतले. घरात डिझेल पेट्रोलचा साठा नेमका कोणाचा होता आणि तो तिथे का ठेवला होता या प्रश्नाचे उत्तर आता पोलीस शोधत आहेत. परंतु या चौकशीतून काहीही निष्पन्न झाले तरी आईने पाठ फिरवलेल्या स्वरा, आजीत मायेची ऊब शोधायला गेलेली स्वरा आता कधीच परत येणार नाही. हेच विदारक सत्य अडगावकर आज पचवत आहेत. मी SDP अकोट बोलत आहे, निखिल पाटील. आज सुमारे 8 वाजताच्या दरम्यान हिवरखेड हद्दमध्ये अडगाव बुद्रुक या गावामध्ये एक घरामध्ये एक फायरचे इन्सिडेंट झालेले आहे. या घरामध्ये 3 लोक होते आणि ते गंभीर जखमी झाले होते. त्यांनी आपण पोलीसच्या गाडीमध्ये तुरंत पाठवले आणि फायर एक्स्टिंग्विशर पण आले होते. त्यावेळी लोकांनी पण आग बुझवली आणि आपण पुढची प्रोसिजर करत आहे. फॉरेन्सिकचं टीम बोलवले आहे आणि आग कशामुळे लागली आणि काही मटेरियल होते आतमध्ये, गॅस सिलेंडर आहे की शॉर्ट सर्किट आणि काय होते ते बघत आहे आणि तपासमध्ये पुढीलची कारवाई करून आपल्याला पुढीलची माहिती देणार आहे. डिझेलच्या कॅनमध्ये अवैध साठा गावाच्या मध्यवस्तीत होत असताना तपास यंत्रणा पोलीस काय करत होती
अडगाव येथील सर्व समाज बांधवांनी आगीतील प्रत्येकाला वाचविण्यासाठी ज्या प्रकारे जीवाचे रान केले ते खरोखरच समाजाला एकतेचे दर्शन घडविणारे होते. पण आगीतील तिघांना वाचविण्यात या सर्वांना अपयश आले, पण शेजारच्या इतर सर्वांना सुरक्षित वाचविले गेले. अडगाव येथील अवैध धंद्यांना अभय कोणाचे असा प्रश्न मात्र या निमित्त विचारला जात आहे. हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अडगाव बुद्रुक येथे कित्येक वर्षांपासून अवैध धंदे सुरू आहेत. मात्र पोलिसाचा वचक पाहिजे तसा नाही. उलट हेच अवैध धंदे करणारे पोलीस विभागावर वचक टाकून बसले असे म्हणणे वावगे ठरणार नाही. अवैध धंदे करणारे दारू, गांजा, अवैध पेट्रोल, डिझेल, अवैध गुटखा, अवैध रेती उत्खनन, काळ्या नोटा, आंबट शौकीन पदार्थ, तांदूळाच्या काळा बाजार यासारख्या अनेक अवैध धंद्यांच्या या व्यापाऱ्याच्या अवैध डिझेलने याच गावात 3 निष्पाप लोकांचा जीव घेतला. 12 फेब्रुवारीच्या रात्री अवैध डिझेलने पेट घेतला व मोठ्या आगीचा तांडव निर्माण झाला आणि या आगीत दुर्दैवाने यामध्ये निष्पाप चिमुकलीसह एक महिला व तरुण असा 3घांचा मृत्यू झाला. गावातील संपूर्ण अवैध धंदे बंद करण्यात यावे व अवैध डिझेल साठा ठेवणाऱ्या आरोपींविरुद्ध कठोर कारवाई पोलिसांनी करावी अशी मागणी जोर धरत आहे. हे अडगावचे अवैध धंदे बंद झाल्यावरच, या अवैध डिझेल विक्री करणाऱ्यावर कारवाई झाल्यावरच मृतक कुटुंबांना न्याय मिळेल. वाशिम रेल्वे स्टेशन येथील पार्किंगमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. बाईक घेण्यासाठी आलेल्या युवकासह थेट पोलिसांना पार्किंग ठेकेदाराने अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून पार्किंग ठेकेदारावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी होत आहे. प्राप्त माहितीनुसार संबंधित युवकाने आपली बाईक रेल्वे स्टेशन पार्किंगमध्ये लावली होती. मात्र पार्किंगची पावती त्याच्यासोबत नव्हती, तर ट्रेनमध्ये बसलेल्या व्यक्तीकडे राहिली होती. त्यामुळे व्हिडिओ चित्रीकरण करणारा युवक बाईक नेत होता. त्या युवकाला पार्किंग ठेकेदाराने अडविले. त्यामुळे युवकाने ठेकेदाराला विनंती केली की CCTV कॅमेरे तपासा, आम्हीच बाईक ठेवली होती का नाही ते पहा आणि मग गाडी द्या. यावर संतापजनक उत्तर देत ठेकेदाराने कॅमेरे चेक करायला तुझ्या बापाचे नोकर आहोत का आम्ही, अशा उद्धट व अश्लील भाषेत प्रतिक्रिया दिल्याचे व्हिडिओत ऐकू येत आहे. युवकाने शांततेने गाडी दिली नाही तर पोलिसांना बोलवावे लागेल असे सांगितल्यावर ठेकेदार आणखीन भडकला. कोणता पोलीसवाला येतो ते आण असे आव्हान देत पाईप निकाल असे ठेकेदाराने त्याच्या सहकार्याला सांगितले. हा विषय इथेच थांबला नाही, तर त्याने थेट पोलिसांविषयी अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. पोलिसांबद्दल अशा प्रकारची भाषा वापरल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे या ठेकेदारावर कारवाईची मागणी होत आहे. वाशिम जिल्ह्यात 2 दिवसांपूर्वी सेतू केंद्र वाटप करण्यात आले आहे. मात्र सेतू केंद्र वाटपात मानोरा तालुक्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप एका बेरोजगार तरुणाने केला आहे. त्यामुळे संपूर्ण सेतू केंद्र भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्याकडे या तरुणाने केली आहे. वाशिम जिल्ह्यात सेतू सुविधा केंद्र वाटप संदर्भात जाहिरात देण्यात आली होती. त्यानुसार अर्ज मागविण्यात आले होते. मात्र सेतू सुविधा केंद्राची निवड करताना मानोरा तालुक्यात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप मानोरा येथील प्रफुल्ल पाटील या बेरोजगार तरुणाने केला आहे. तसेच यामुळे आमच्यावर अन्याय झाल्याचे तरुणाचे म्हणणे आहे. त्यामुळे ही संपूर्ण सेतू केंद्राची भरती प्रक्रिया रद्द करून पुन्हा नव्याने सेतू केंद्र भरती प्रक्रिया राबविण्यात यावी अशी मागणी प्रफुल्ल पाटील यांनी वाशिम जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मात्र आता तरी या तरुणाला न्याय मिळणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 1 जानेवारीला आमच्या सेतू संदर्भात मुलाखती झाल्या होत्या. त्यामध्ये बरेच जे पात्र असणारे विद्यार्थी होते, कॅन्डिडेट, त्यांना अपात्र करण्यात आलेले आहे. तर त्यामध्ये मला पात्र असताना काल अपात्र लिस्टमध्ये माझं नाव दिसल्यानंतर मी अचानक थोडं शॉक झालो आणि माझी तक्रार देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आलो. पण इथे आमच्या तक्रारीची काही अशी दखल घेण्यात आली नाही. सगळे उडवाउडीचे आणि बनवाबनीचे उत्तर मिळाले. पूर्ण वाशिम जिल्ह्यात असे प्रकार झालेले आहेत. हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. त्यांनी आर्थिक देवाणघेवाण करून माननीय श्री देवरे साहेब एसडीओ यांच्यावर माझा सरळ आरोप आहे. त्यांनी आणि नायब तहसीलदार यांनी आर्थिक देवाणघेवाण करून ही त्यांच्या व्यक्तिगत 1 मार्क वाढून लिस्ट बनवलेली आहे. रद्द करून याची फेरतपासणी करून नव्यानं परीक्षा घ्या, ऑनलाईन परीक्षा घ्या. जे पात्र आहे, जे खरोखर गुणवंत आहे, यांना तुम्ही पात्र करा, अशी माझी मागणी आहे. अमरावती शहराचा सर्वांगीण विकास तसेच शहर स्वच्छतेला आम्ही प्राधान्य दिले आहे. महापालिकेत आता लोकप्रतिनिधींच्या हाती सत्ता आली आहे. त्यामुळे ज्या जनतेने आम्हास निवडून दिले
त्यांना आम्ही उत्तरदायी आहोत. प्रशासकीय राज आता संपले आहेत. त्यामुळे महापालिकेतील विशेषतः सफाई कर्मचाऱ्यांनी झोपेतून जागे झाले पाहिजे, अन्यथा त्यांची खैर नाही. महापौर श्रीचंद तेजवानी यांनी कामात ढिलाई करणाऱ्यांना कडक इशारा दिलाय. अमरावती शहर स्वच्छ सुंदर राहील यावर आमचा भर आहे. आयुक्तांशी या संदर्भात चर्चा झाली. त्यामुळे यापूर्वी प्रशासकांच्या कार्यकाळात झाले गेले विसरून कर्मचाऱ्यांनी धडाडीने कामे करावी, जनतेच्या समस्या सोडवाव्या. 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 2 तास आपण शहर स्वच्छतेचा आढावा घेऊ आणि त्यात दोषी आढळणाऱ्यांवर विरुद्ध कारवाई केली जाईल. तसेच उड्डाणपुलाचा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. पालकमंत्री बावनकुळे यांचे अमरावती शहरावर विशेष प्रेम आहे. त्यामुळे उड्डाणपुलासाठी ते निधी उपलब्ध करून देतील असा विश्वास महापौर श्रीचंद तेजवानी यांनी व्यक्त केला. आपल्यासोबत या ठिकाणी नवनिर्वाचित महापौर आदरणीय श्रीचंद तेजवानी साहेब या ठिकाणी आहेत. आपण महापौर झाल्यानंतर कुठल्या विषयाला तुम्ही प्राधान्य दिलं आणि कुठल्या विषयाला सध्या तुम्ही हे केलेला? मेरा प्रथम दिन जो गया मनपा में, सबसे पहले आयुक्त मैडम से बैठक लिया. आयुक्त मैडम से बैठक लेने के बाद में एक ही विषय मेरा था, स्वच्छता का. बाकी पत्रकार महोदयों ने मेरे से पूछा रोजगार का क्या, और पैसे नहीं है मनपा में कुछ बोलना है जो भी. मैंने बोला सभी विषय छोड़ दो, विकास के विषय में बात कर रहे थे, मैंने उसको विषय को छोड़ देते. सबसे पहले स्वच्छता, क्योंकि ये 4 साल जो गए हुए हमारे, इसमें नागरिक बहुत त्रस्त हुए हैं. सबसे ज़्यादा जो सहन किया है वो नागरिकों ने किया हुआ है. जबकि आज जो भी महानगर पालिका जो भी संस्थाएं चलती है वो नागरिकों के भरोसे चल रही है. मेरे तरफ से भी मैंने स्वास्थ्य अधिकारी को मीटिंग लिया. जितने भी मैंने उनको बोला है कि जितने भी स्वास्थ्य निरीक्षक हैं उनको सबकी मीटिंग लो. कल मीटिंग भी हो गई है उनकी, और उनको बोला है कि ये अभी जो प्रशासन राज जो कुंभकर्णी नींद थी प्रशासन राज्य में, वो नींद से जागो. 16 तारीख तक मैंने उनको समय दिया है. 16 को मैं सुबह 8 बजे से 10 बजे तक अपने 2 व्हीलर पे घूमूंगा. उसके बाद में भी जो वो नींद से नहीं उठा है तो उसको घर पे जाना पड़ेगा परमानेंट सोने के लिए. ये मैंने मैडम को भी बोला है, मैं कड़ी कार्रवाई करूँगा उनके ऊपर, क्योंकि ये गलतियाँ सिर्फ उनकी है, मैडम की नहीं है. मैडम अपने लेवल पे काम कर रही थी, मैडम अपने लेवल पे उनकी पगारा निकाल रही थी. मैडम की कोई इसमें गलती नहीं है. जो सहयोग नहीं किया है तो नीचे के कर्मचारी अधिकारियों ने नहीं किया है, उसको अभी छोड़ने वाले नहीं है, ये हमने तय कर दिया. अमरावतीचा उड्डाणपूल बरेच दिवसापासून बंद आहे. हा सर्वात मोठा मुद्दा सध्या बनलेला आहे, कारण की या ठिकाणी ट्रॉफिक खूप जाम होत आहे. तर उड्डाणपुलाच्या संदर्भात आपण काय नियोजन केलं आहे आणि शासनासोबत कसे पत्रव्यवहार आपले सुरू आहे? 5-6 दिन पहले हमारे पालक मंत्री माननीय श्री बावनकुळे जी, ये शायद विशेष प्रेम करते हैं अमरावती के ऊपर. जितनी बार पालक मंत्री देखा है अमरावती में, उनका आगमन होता है. इसके पहले बाहर के जो पालक मंत्री इतनी बार यहाँ नहीं आए, तो विशेष अमरावती के ऊपर प्रेम है. तो पुल का अभी एक निर्णय लिया उन्होंने कि जो नीचे पुल आ रहे हैं, ऐसा उनका बोलना है कि 25-30 साल ये आगे और चल सकती है. बीच का जो विषय है, बीच का जो भाग है, इसके लिए अपन अभी जो होने वाला है इसका, उसमें फंड का वो व्यवस्था करने वाले हैं. और जल्द से जल्द मेरे कार्यकाल तक शायद उन्होंने बोला है कि अपन इसको लेके और पूर्ण करवा देंगे. आपल्यासोबत होते अमरावतीचे नवनिर्वाचित महापौर श्रीचंद तेजवानी साहेब यांनी स्वच्छताचा मुद्दा आणि अमरावती महानगरपालिका अंतर्गत येत असलेला उड्डाणपुलाचा मुद्दा लवकरात लवकर निकाली काढण्यात येईल असं म्हटलं आहे. मी संदीप मानकर, जिल्हा प्रतिनिधी, RRC नेटवर्क, अमरावती. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अकोला पोलीस भरतीसाठी एका जागेसाठी 73 दावेदार, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि एसपींच्या कडक शिस्तीत मैदानी कसोटी वेगात. कचरा कोंडींमागे कोणाचे अर्थकारण, अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात. सत्तारूढ विरोधातील नगरसेवकांची चुप्पी आणि प्रशासनासोबतची फिसकटली चर्चा. आमदार साजिद खान पठाण अपमानास्पद वक्तव्याचा नर्स संघटनेद्वारे निषेध. माफी न मागितल्यास 14 फेब्रुवारीपासून काम बंदचा पवित्रा.
अकोल्यात अतिक्रमणावर गजराज बरसला. रेल्वे स्टेशन चौकातील न्यू क्वालिटी हॉटेलवर धडक कारवाई. धुळे व अकोल्यात भूमी अभिलेख विभागात घोटाळ्यांच्या फाईल्स. उपअधीक्षक पंकज पवारवर धुळ्यात गुन्हा. अकोल्याची चौकशी दाबली कोणी? बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,46,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.